कंपॅरिझन ऑफ सर्ट्स. जे काही दोन सर्ट्स दिले असतील तर त्या दोन सर्ट्सचं आपल्याला तुलना करायची असेल तर ती कशा प्रकारे करता येईल. तर त्यासाठी काही नियम दिलेत, तर ते नियम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर ते नियम पाहण्यासाठी पहा. इफ ए इज लेस दॅन बी, ए लहान आहे बी पेक्षा. आपण जर समजा या दोन्ही बाजूला ए न मल्टिप्लाय केलं, पहा, इफ ए इज लेस दॅन बी, ए न मल्टिप्लाय केलं तर इथं येईल ए स्क्वेअर इज लेस दॅन ए बी. कारण मी काय केलेलं या ठिकाणी ए स्क्वेअर, ए न मल्टिप्लाय केलं दोघांना आणि मल्टिप्लिकेशन केल्यामुळं त्यांच्या जे काही दोघांमध्ये असणारा संबंध आहे, म्हणजे ए लहान आहे बी पेक्षा, त्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. जर समजा मी यालाच, सपोज हिअर इज द वन, इक्वेशन नंबर 1, इफ आय मल्टिप्लाय बाय बी ऑन बोथ साइड, देन वी गेट हिअर ए बी is less than b square. AB is less than b square, and this is equation number 2. From 1 and 2 I can say that here a square is less than b square. A square is less than b square. म्हणजे या ठिकाणी याचा a चा आणि b चा दोघांचा मी स्क्वेअर जर घेतला तर त्यांचा जो काही रिलेशन आहे, दिस रिलेशन इज नॉट चेंज्ड, हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर दोघांचा पण स्क्वेअर घेतला तर त्यांच्या रिलेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. या प्रकारचा हे जे काही नियम आहे, या नियमांचा उपयोग आपण सर्ट्समध्ये असणारं रिलेशन जे आहे ते शोधण्यासाठी करणार आहोत. √2 5√5 या ठिकाणी पहा, इथं मी हे जे काही 6 रूट आहे ह्या 6 कसं लिहिलं आहे तर या पद्धतीने लिहितो. पहा, √36, 6 म्हणजे काय, √36 × 2, आणि हे 5 जे आहे ते 5 या पद्धतीने लिहिलं आहे. √25 इज × 5, 36 × 2 72, and 25 × 5 that is 125, but 72 is less than 125, therefore 6√2 is less than 5. और दुसऱ्या पद्धतीनं इकडच्या दोन्ही बाजूचा जर स्क्वेअर काढला, दोन्ही बाजूचा स्क्वेअर, दॅट इज द 6√2 bracket square and here 5√2 bracket square. तर 6 चा स्क्वेअर केला तर किती येईल, 36. स्क्वेअर रूट ऑफ 2 केलं दॅट इज द 2. 5 चा स्क्वेअर केला दॅट इज 25. 2 चा, हिअर इज द 5 नॉट 2, ह्या 5 चा स्क्वेअर रूट ऑफ 5 चा स्क्वेअर केला, दिस इज द 5, and we get here 72 and here is 125. Which is greater? 125 is greater, therefore 5√5 is greater. तर या पद्धतीने 192 या ठिकाणी 8 जे आहे ते या पद्धतीने लिहिलेलं आहे. 8 जे आहे ते या पद्धतीने 64 × √3 and here √192. देन 100 ह्याचा गुणाकार केला, 64 × 3 दॅट इज 192, रूट ऑफ 192, and here is again root of 192. 192 is equal to 192, therefore root of 192 is equal to root of 192, therefore 8√3 and √192 these are equal. त्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल आहे पहा. या एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी काय केलं आहे, 7√2 5√3. 7 जे आहे ते मी या पद्धतीने लिहिलं आहे, √49 × 2 and √25
into 49 into 2. 49 into 2 is 98, root 98 and root 75. Therefore, root 98 is greater than 75. Therefore, 7 root 2 is greater than 5 root 3. किंवा आपल्याला असं करता येईल 7 रूट 2 चा स्क्वेअर घेतला आणि 5 रूट 3 चा स्क्वेअर घेतला. 7 चा स्क्वेअर आहे 49 आणि रूट 2 चा स्क्वेअर आहे 2 इज इक्वल टू दॅट इज 98 अँड 5 चा स्क्वेअर आहे 25 अँड square root of 3 चा स्क्वेअर आहे 3. Then we get here 75. 98 is greater than 75. Therefore, 7 root 2 is greater than 5 root 3. पुढे आपण बघणार आहोत ऑपरेशन्स ऑन लाइक्सर्स. सिम्प्लिफाय 7 root 3 plus 29 root 3. 7 root 3 plus 29 root 3 is equal to, या ठिकाणी root 3 कॉमन काढले, 7 plus 29 root 3 is equal to 36 root 3. Then second, simplify root 7 root 3 minus 29 root 3. 7 root 3 minus 29 root 3 is equal to, root 3 कॉमन काढलं या ठिकाणी, in bracket 7 minus 29 is equal to 22 root 3. Simplify. Next, पुढचं गणित काय पहा, 13 root 8 plus 1/2 root 8 minus 5 root 8. हे root 8 जे आहे ते आपण कॉमन काढूयात. या ठिकाणी root 8 कॉमन काढलं, कंसात काय राहील 13 plus 1/2 minus 5. या ठिकाणी इथे जर बघितलं तर ह्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो 1 आहे, याचा डिनॉमिनेटर जो आहे तो 1 आहे. हा डिनॉमिनेटर 2 करण्यासाठी या 13ला आपण 2 न मल्टिप्लाय करायचं आणि 5ला पण 2 न मल्टिप्लाय करायचं. देन वी गेट हिअर 26 plus 1 minus 10. हे तुमच्या कसं काय केलं ते लक्षात आलं असेल. इथं 26 का आलं आणि इथं 10 का आलं, डिवायडेड बाय 2. देन रूट 8. तर याच्यामध्ये जर समजा या ठिकाणी 26 plus 2 27, 27 minus 10 दॅट इज द 17. 17/2, 17/2 रूट 8, 17/2 in square root of 4 into 2. Therefore, 17/2 into 2 square root of 2. 2 get cancel. या 2 ला 2 cancel will. Therefore, we get here 17 root 2. Then next, example number 4. Simplify 8 root 5 plus root 20 minus root 125. Solution 8 root 5 plus root 20 plus root 125. 8 root 5 plus root 4 into 5 minus 25 into 5. या ठिकाणी पहा, हे जे काही याचा सिम्पलेस्ट फॉर्म घेतलेला आहे, यामध्ये रूट 20चा आणि रूट 125चा सिम्पलेस्ट फॉर्म या ठिकाणी घेतलेला आहे. 8 रूट 5 प्लस 2 रूट 5 मायनस 5 रूट 5. रूट 5 जे आहे ते कॉमन काढलं. या ठिकाणी रूट 5 कॉमन असेल, कंसात काय राहील 8 प्लस 2 मायनस 5. देअरफॉर 5 देन रूट 5. मल्टिप्लाय दी सर्ड्सचं मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. रूट 7 इंटू रूट 42. रूट 7 इंटू रूट 42. रूट 7 इंटू 42 is equal to 7 into 7 into 6. Therefore, we get here 7 root 6.
7 root 6 is an irrational number. 7 root 6 is an irrational number. पहा या ठिकाणी जर समजा मी असं म्हटलं 6 into root 6 into root 6 is equal to root 36 is equal to 6. पहा या ठिकाणी इथं जर बघितलं याचं मल्टिप्लिकेशन इरॅशनल नंबर आले, पण याचं मल्टिप्लिकेशन काय आलेलं आहे, रॅशनल नंबर आहे. म्हणजेच गुणाकार जो आहे, दोन सरळचा गुणाकार रॅशनल पण असू शकतो किंवा इरॅशनल पण असू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. डिव्हिजन रूट 125 डिवायडेड बाय रूट 5, रूट 125 डिवायडेड बाय रूट 5 is equal to root 125 upon 5 is equal to root 25. Root 25 is nothing but 5. 5 is the rational number. म्हणजेच दोन सरची गुणाकार किंवा भागाकार हा रॅशनल नंबर तरी असू शकतो किंवा इरॅशनल नंबर पण असू शकतो. या ठिकाणी पुढचे एक उदाहरण दिले पहा. रूट 50 इंटू रूट 18 रूट 25 into 2 into root 9 into 2, therefore 5 root 2 into 3 root 2 is equal to 15 root 2 is equal to 30. 30 is the rational number. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल, नोट दॅट द प्रोडक्ट अँड कोशंट, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, कोशंट म्हणजे येणारा भागाकार, of two surds may be rational, which can be observed in above example. अगोदरची जी काही एक्झाम्पल आहे त्याच्यातून आपण अभ्यासलेलं आहे की दोन सर्डचे भागाकार किंवा गुणाकार हा रॅशनल असू शकतो किंवा इरॅशनल असू शकतो. रॅशनलायझेशन ऑफ सर्ड्स म्हणजे तुम्हाला सर्ड दिलं तर त्या सर्डचं मला जर रॅशनल फॉर्ममध्ये करायचं असेल तर आत्ताच आपण बघितलेलं आहे की दोन सर्डचा जर समजा मी गुणाकार केला तर तो रॅशनल येऊ शकतो किंवा इरॅशनल येऊ शकतो. म्हणजे मला जर समजा सर्डचं रूपांतर रॅशनलमध्ये, रॅशनल नंबरमध्ये करायचं असेल तर त्याला कुठल्या तरी सर्डनं मल्टिप्लाय करावं लागेल किंवा भागावं लागेल. ज्या कुठल्या सर्डनं भागलेला आहे त्याला म्हणायचं रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ दी सर्ड. इफ द प्रॉडक्ट ऑफ टू सर्ड्स is rational number, if product of two surds is rational number, then each surd is called rationalizing factor of other surd. म्हणजे दोन सर्ड घेतल्या आणि त्या दोन सर्डचा प्रॉडक्ट काढला, तो जर समजा रॅशनल नंबर असेल तर त्या दोन्ही सर्डला एकमेकाचा रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणतात. Square root of 2 is multiplied by square root of 2. We get here square root of 2 into square root of 2 is equal to 4. Square root of 4 is equal to 2. 2 is the rational number. 2 काय आहे, रॅशनल नंबर आहे. Therefore root 2 is rationalizing factor of, then multiply root 2 into root 8. root 2 into root 8 is equal to root 2 into 8 is equal to root 16 is equal to 4. 4 is the rational number. Therefore, root 2 and root 8 are rationalizing factor of each other. Then root 2 is the rationalizing factor of 8 or root 8, or root 8 is the rationalizing factor of root 2, because root 2 into 8 root 2 is equal to 8 root 2 into root 2 is equal to 8 into 2 is equal to 16. Therefore, root 6, root 16, root 50 are the rationalizing factor of root 2. या ठिकाणी या सगळ्यांचा हा रूट 2 जो आहे तो रॅशनलायझिंग फॅक्टर आहे.
रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ ए गिवन सर्ड इज नॉट युनिक. म्हणजे या ठिकाणी रॅशनलायझिंग फॅक्टर जर बघितलं तर तो युनिक नाही आहे, तर तो अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, किंवा 2 असू शकतात किंवा 3 असू शकतात. इफ द सर्ड इज द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ अ गिवन सर्ड, then surd obtained by multiplying it with any non-zero rational number is also rationalizing factor of a given surd. Then next example, find the rationalizing factor of √27. या ठिकाणी फार सोपी गोष्ट आहे. √27चा रॅशनलायझिंग फॅक्टर काय आहे, तर तो √27च असू शकतो. √27चा रॅशनलायझिंग फॅक्टर √27 पण असू शकतो, किंवा √27 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 9 into 3 is equal to 3√3. Therefore 3√3 into √3 is equal to 3 into 3 is equal to 9, and 9 is the rational number. Therefore √3 is the rationalizing factor of √27. Note that √27 is equal to √3 means √3 into 3√3 is equal to 9 into 3 is equal to 27. Hence √3 into 3√3 is also rationalizing factor of √27. In the same way, 4√3, 7√3 are the also rationalizing factor of √27. Out of all these, √3 is simplest rationalizing factor. या ठिकाणी 4√3, 7√3 is also rationalizing factor of √27. but या सगळ्यांमध्ये √3 जो आहे तो सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ दी सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर. हे पहा, तुम्हाला या ठिकाणी परत एक वेळेस मी सांगतोय. √27चा रॅशनलायझिंग फॅक्टर काढायचा आहे, तर तो कसा काढता येईल. हिअर इज 9 into 3 is equal to 3√3. तर याला जर 3√3 या संख्येला कशाने गुणल्यानंतर ही संख्या रॅशनलायझिंग होणार आहे किंवा याचं रॅशनलायझेशन होणार आहे, तर √3 गुणल्यानंतर. या ठिकाणी √3 जर मल्टिप्लाय केलं, देन वी गेट हिअर 3 into 3. हे 3 इथं लिहिलं. √3 into 3, 3. We get here 9. 9 is the rational number. Therefore, √3 is the rationalizing factor of 27. आता मी जर समजा या संख्येला √3, this is nothing but √27. √27 is equal to 3√3. याला जर समजा मी 4√3 मल्टिप्लाय केलं, then we get here 12 into 3 is equal to 36, and 36 is also rational number. Therefore another rationalizing factor, that is 4√3. याच पद्धतीनं मी 5√3 हा सुद्धा त्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर असू शकतो, किंवा 7√3 हा पण त्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर असू शकतो. पण या सर्वांमध्ये हा √3 जो आहे, दिस इज द सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर. रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटरचं जर समजा मला रॅशनलायझेशन करायचं असेल, तर कशाने मल्टिप्लाय करायचं, रॅशनलायझिंग फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं. 1/√5. 1/√5 इज इक्वल टू 1/√5 इंटू याला मी कशानं मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे, रॅशनलायझिंग फॅक्टरनं मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. विच इज द रॅशनलायझिंग फॅक्टर, √5. √5नं दोन्हीकडे मल्टिप्लाय करायचं, म्हणजे न्यूमरेटरला ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरला. दॅट मीन्स मल्टिप्लाय √5 डिवायडेड बाय √5 इज इक्वल टू √5
upon 5. Then